चला, आवाज येतोय का? चलो चलो चलो, आवाज येतोय माझा? आवाज येतोय? चला पटकन. चलो. ओके. चला, सेशन सुरू झालेलं आहे. पटपट पटपट जॉईन होऊन घ्या. ओके. आजच्या सेशन मध्ये काय शिकायचंय? खूप महत्वाचा टॉपिक आहे. ज्यांना DI, ओके, ज्यांना स्टॅटिस्टिक म्हणून एक टर्म आहे, त्याबद्दल आज सगळं काही सांगणार आहे. ओके. आणि स्टॅटिस्टिक्सचे प्रश्न हे ह्याच्यावरच येतात. आपण एक 5 मिनिटं काल काय झालं त्यावर डिस्कस करूया, मग पुढे जाऊया. ओके. कालचं आपण बघितलं, एक्स हे वायच्या किती टक्के आहे. ओके, किती टक्के आहे. ओके, ही कन्सेप्ट बघितली. कोणतीही संख्या झाली तर ही किती टक्के आहे या संख्येच्या. गॉट इट का? एक्स ही संख्या वायच्या तुलना कुणासोबत होती? वाय सोबत. ज्यासोबत तुलना होतीये ती खाली असतं. वाय सोबत कुणाची? एक्सची. किती टक्केवारीत करायचंय म्हणजे ही झाली टक्केवारी. काय झाली? पर्सेंटेज झालं. ओके. एक्स ही वायच्या किती टक्के आहे. गॉट इट? हा प्रश्न झाला. यस यस, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग बॉईज. ओके. काल आपण हे बघितलं, एक्स हे वायच्या किती टक्के आहे, म्हणजे तुलना केली. तुलना जी असते ती खाली असते. पुन्हा वाय सोबत तुलना केली कुणाची? एक्सची. मग हे ह्याच्या किती टक्के आहे हे विचारलं. कोणताही कुणाच्या विचारलं की तुलना होत असते. ओके. काही डिफिकल्टी? मला वाटतं काही डिफिकल्टी नसायला पाहिजे. म्हणून काय आहे रे, काय टर्म आहे? एक्स हे वायच्या किती टक्के आहे असं वारंवार विचारलं जातं आणि त्याचं उत्तर आहे हे. ओके. गॉट इट? काल आपण हे बघितलं. मग काल मी तुम्हाला होमवर्क दिलता का रे? दिलता होमवर्क? ओके. केला असेल तर मी जरा 2-3 रिवाइजला देतो. ओके. 35 हे 15च्या किती टक्के आहे. ओके, असा प्रश्न आहे. ओके. काही पण विचारू द्या, काही डिफिकल्टी आहे का? काहीच नाही. 35 हे कुणाच्या? 15च्या किती टक्के आहे म्हणजे 100. गॉट इट का? ओके. 5 7 35, 5 3 15, 1/3 म्हणजे 33.33. ओके, 33.33 गुणुले 7. ओके, हे जे काही उत्तर येईल तेवढे टक्केवारी असेल. गॉट इट? काही डिफिकल्टी आहे? मला वाटतं काही डिफिकल्टी नाही. ओके. चला, होमवर्क केला असेल. आता होमवर्कची मी स्लाइड आणली नाही ती आज. ओके, तुम्ही करून घ्या. पण आज इतकं इम्पॉर्टंट शिकायचंय हे मी तुम्हाला काय सांगितलं, कालचं आणि आजचं लेक्चर एवढं महत्वाचं. हे टॉपिक केला ना, तुम्हाला कोणतं येणार आहे माहिती का? नफा तोटा ह्याच्यावरच आहे. ह्या बीटवर नफा तोटा आहे. किती टक्के तोटा झाला, किती टक्के नफा झाला, ह्याच्यावर स्टॅटिस्टिक आहे. तुम्हाला ग्राफ असतात ना त्याचे, ही ग्राफ ह्याच्या टक्क्याने 2019 मध्ये किती तोटा झाला, ह्याच्यामध्ये किती फायदा झाला, किती टक्क्यांनी वाढलं, किती टक्क्यांनी कमी झालं. ओके. किंवा वाढलं आणि कमी झालं, हे जे असतं ते स्टॅटिस्टिक्स मध्ये असतं, जे की तुम्हाला ग्राफ दिलेला असतो. गॉट इट का? आणि त्यावरनं विचारायचं असलं त्याला तुम्ही सांख्यिकी पण म्हणता. ओके, सांख्यिकी म्हणता. आणि हा स्टॅटिस्टिक एवढा इम्पॉर्टंट बीट आहे आणि तो सगळा डिपेंडेंट जो आहे ह्या बीटवर आहे. ओके, कालच्या बीटवर आणि ह्या बीटवर. ओके, गॉट इट? एवढं डिपेंडंट आहे. म्हणून हा टॉपिक एवढा महत्वाचा आहे. पर्सेंटेज मधला आपण कन्सेप्ट पार्ट 3 बघतोय, बरोबर का? पहिली कन्सेप्ट बघितली बेसिक, पहिल्या दिवशी इंट्रोडक्शन, दुसऱ्या दिवशी बेसिक थोडीशी कन्सेप्ट बघितली, तोंडी काढायचं. आणि तिसऱ्या दिवशी, ओके, कालच्या दिवशी आपण काय बघितलं? तिसऱ्या दिवशी एक्स हे वायच्या किती टक्के आहे, टक्केवारीमध्ये केलं. आता एक्स आणि वाय दोन्ही दिले असते तर एक्स वायच्या किती टक्के जास्त आहे, किती टक्के कमी आहे, किती टक्के आहे हे माहिती नाही. क्वांटिटी मध्ये किती आहे, किती टक्के जास्त आहे, किती टक्के कमी आहे. बरोबर आहे का? आपण काय म्हणतो, मला ह्याच्यापेक्षा 20% जास्त पडले. गॉट इट का? असं म्हणतो ना, जास्त कमीची तुलना करतो. गॉट इट का? म्हणजे ह्या मॉडेलमध्ये काय बघायचं इकडे लक्ष द्या, आणि हे कुठं वापरलं जात आहे. त्यामुळे एकदा बेसिक नीट लक्ष द्या, काय सांगतोय ह्याकडे लक्ष द्या, मग तुम्हाला सगळं जमेल. ओके. सर लेक्चर कधी सुरू झालं? आत्ताच सुरू झालं. सॉरी हा, नोटिफिकेशन पडत नाहीये. मी ऍपवाल्यांना मेसेज केलाय पण त्यांनी काही रिप्लाय दिलेला नाही. आज अजून हे करतो. ओके. चला, हा बोला ना सर. हा बोला बोला सर. हा इथंच आहे की लेक्चर. हा
चला, हा बॉसचा फोन होता. ओके, असो, चला बघा मी काय सांगत होतो. सॉरी हा डिस्टर्ब केल्याबद्दल. ओके, पण इम्पॉर्टंट फोन होता त्यामुळे म्हणलं घेतला. आता ह्या बिट एवढा इम्पॉर्टंट आहे, एवढा इम्पॉर्टंट आहे पर्सेंटेज मध्ये, त्याच्यातली त्यात मध्ये इतका इम्पॉर्टंट आहे, इतका इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. काय सांगतोय बघा, आपण काय म्हणतो 20 आणि 30. तुम्ही काय म्हणता 20 हे 30 पेक्षा मोठं आहे का कमी आहे मास्तर? 20 कमी आहे, 20 हे 30 पेक्षा कमी आहे. किती टक्के कमी आहे असं म्हणता ना? अरे किती, आपण साधं साधं काय 20 कमी 30 पेक्षा कितीने? 10ने कमी आहे. पण किती टक्के आहे ती काढता का? नाही काढत. किंवा तुम्ही काय म्हणता बघा, 30 हे 30 हे 30 हे 20 पेक्षा कितीने जास्त आहे? 30 हे जास्त आहे, 30 हे जास्त आहे. ओके, कुणापेक्षा? 20 पेक्षा. कितीने? 10ने. गॉट इट का? 20 हे कमी आहे कितने? 10ने. 10ने कमी आहे. कमीला वजा लिहू. बघा 20 हे कमी, 20 हे कमी आहे, 20 हे कमी आहे कुणापेक्षा? 30 पेक्षा. पेक्षा कुणापेक्षा? तुलना कुणासोबत केली? पेक्षा सोबत. पेक्षा म्हणलं की तुलना झाली. ओके, हे कळतंय का? चाचीचे ते पण तुलना झाली. त्यापेक्षा, त्यापैकी, हे जे आहे ती तुलना झाली. तुलना बघा मराठीत तुम्ही नीट वाचा. 30 बघा मी काय म्हणतोय, 30 हे 20 पेक्षा कुणासोबत तुलना झाली? 20 पेक्षा म्हणजे तुलना कुणासोबत झाली? ह्यासोबत. तुलना ह्यासोबत 20 पेक्षा 10ने जास्त आहे. बरोबर आहे का? हे झालं पेक्षा. पण टक्केवारीमध्ये जर काढायचं म्हटलं, टक्केवारीमध्ये जर काढायचं म्हटलं तर तुम्हाला वर्डिंग मध्ये कसं दिलं जातं बघा. जर एक्स वाय पेक्षा किती पर्सेंट कमी किंवा जास्त आहे शोधायचे असेल तर काय करायचंय? टक्केवारी काढायची. एक्स वाय पेक्षा किती टक्के पर्सेंटेज, बोलांनो किती टक्के? एक्स कुणापेक्षा? वाय पेक्षा. तुलना कुणासोबत केली आहे? वाय सोबत. ओके, वाय पेक्षा किती टक्के कमी किंवा जास्त? ओके, किती टक्के कमी किंवा जास्त म्हणजे त्याला म्हणतात पर्सेंटेज बदल. पर्सेंटेज बदल. मग कमी बी असू शकतो किंवा जास्त पण असू शकतो. जेव्हा बदल विचारलेला असतो, जेव्हा चेंज विचारलेला असतो, कमी जास्त विचारलेला असतं, तेव्हा काय बाळांनो, हे तर दोघांचं काय केले असते? पर्सेंटेज बदल. पर्सेंटेज बदल मध्ये काय असतं बाळांनो? दोघांची वजाबाकी असते. वजाबाकी. ओके, कळालं का? आपण काय म्हणलं होतं? ओके, 20 हे 30 पेक्षा 10ने कमी आहे म्हणजे दोघांची तुलना झाली, वजाबाकी झाली. 20 मायनस 30 किती झालं? वजा 10 आलं. पण हे मॉड मध्ये असतं. कशामध्ये असतं? मॉड मध्ये. मॉड म्हणजे अधिक वजाबाकी ह्याला फरक पडत नाही. नफा तोट्याला फरक पडतो. वजात आलं तर तोटा कमी आहे. गॉट इट का? कमी आणि जास्त कळतंय ना रे इथं. 20 हे 30 पेक्षा 10ने कमी ना. ओके, टक्केवारीमध्ये विचारलंय वजाबाकी, दोघांची वजाबाकी म्हणजे एक्स मायनस वाय. मॉड मध्ये, मॉड म्हणजे मॉड ही संकल्पना काय आहे की मॉड मध्ये जे उत्तर येईल ते ऑलवेज पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह नसेल. ओके, जर ह्या दोघांची वजाबाकी वजा आली तर कमी होतंय, ह्या दोघांची वजाबाकी अधिक आली तर वाढतंय. ओके, क्वेश्चन मध्ये कळेल. लई डोकं चालू नका. कसं बघायचं बघा, पर्सेंटेज बदल काढायचा म्हटलं की कोणा दोघात काढलाय त्या दोघांची वजाबाकी करायची. वजाबाकी करताना काय करायचं? जनरली मोठा वजा छोटा करायचा. काय करायचा? मोठा वजा छोटा. म्हणजे काय होईल रे? तुमची वजाबाकी, तुमचं जे मॉड मध्ये ते ऑलवेज पॉझिटिव्ह येईल. ओके, मोठा वजा छोटा. आणि खाली खाली पर्सेंटेज कुणासोबत तुलना केली ते खाली. आणि टक्केवारीमध्ये करायचंय म्हणल्यावर गुणुले 100% करावं लागेल. टक्केवारीमध्ये बदलायचंय म्हणल्यावर 100% करावी लागेल. काय सांगतोय बघा, काय सांगतोय. ओके, अजून एकदा नीट लक्ष द्या, कारण एवढी कन्सेप्ट जर समजली ना. ओके, कमी पर्सेंटेज, कमी कमी जास्त पर्सेंटेज बदल. ओके, बदल. ओके, हे जर विचारलं शब्द तर तुम्हाला काय करायचं असतं? तुम्हाला बदल विचारलाय म्हणजे फरक विचारलाय. कशामध्ये? टक्केवारीमध्ये. फरक म्हणजे दोन्हीतला फरक. ओके, वरी काय येणार? फरक. फरक म्हणजे काय होते? दोघांची वजाबाकी. फरकला काय म्हणतात? डिफरन्स काढताना काय करतात? वजाबाकी करतात. गॉट इट. आणि परत तुलना करायची. कुणासोबत फरक करून तुलना केलीये? कुणासोबत तुलना केलीये ते खाली. ओके, आता बघा इकडे जर ह्याला लिहायचं म्हटलं, एक्स हे वाय पेक्षा किती पर्सेंट? ओके, एक्स हे वाय पेक्षा, दोघांची वजाबाकी. कुणापेक्षा विचारलंय? वाय पेक्षा. हे बाळा नीट लक्ष द्या. वाय पेक्षा किती टक्के कमी किंवा जास्त आहे हे येईल. किती टक्के? टक्के काढायच्यात म्हणजे गुणायचं कितने? 100ने. ओके, बेसिक कन्सेप्ट अजून जास्त वाईडर होती. ओके,
कम ऑन बॉय. आता 2 एक्झाम्पल थ्रू मी तुम्हाला अजून चांगलं एक्सप्लेन करून देतो. ओके, पुढे मी 2 एक्झाम्पल तुम्हाला आणलेले आहेत. एक्झाम्पल नंबर 1, 99 कॉमा. ओके, 99 हे लिहा किंवा कॉमा लिहा, त्याचा मिनिंग एकच आहे. 99 हे 135 पेक्षा किती टक्के कमी आहे? टक्के कमी माहिती मला, कमी माहिती आहे म्हणजे कुणापेक्षा 135 पेक्षा किती टक्के कमी किंवा जास्त आहे? कमीच आहे. 99 हे 135 पेक्षा काय आहे? कमी. पण किती टक्के? जेव्हा कमी किंवा जास्त विचारलेलं असतं तेव्हा काय करायचं असतो? दोघाचा फरक करायचा असतो, भागिले त्याची तुलना कुणासोबत केली आहे, गुणुले 100. बस एवढंच कळायचं असतो. हा आहे पर्सेंटेज कमी जास्त. ओके, बघा आता, बघा कमी जास्त विचारलंय. मागच्या आपण मॉडेलमध्ये जर तुम्हाला विचारलं असतं 99 हे 135च्या किती टक्के आहे, किती टक्के आहे, बघा काय फरक होतोय. ओके, 99 हे 135च्या, 99 हे कितीच्या, 135च्या किती टक्के आहे. कमी जास्त विचारलंय का? नाही. तेव्हा असं मांडणी करतो, ह्या दोघात फरक कन्फ्यूज व्हायचं नाही, ह्या दोघात कन्फ्यूज व्हायचं नाही. कम ऑन बॉय, कम ऑन. यस यस, आताच झालंय बाळा. ओके ओके, चला. 99 हे 135च्या किती टक्के आहे? 99 हे 135च्या किती टक्के आहे? हे मॉडेल आपण काल शिकलोय. पण इथं काय सांगितलंय बघा, 99 हे 135 पेक्षा किती टक्के कमी किंवा जास्त आहे, किंवा किती टक्क्याचा बदल आहे, किती टक्के दोघात बदल आहे, किती टक्के चेंज आहे, फरक कितचा आहे. असे जर शब्द आले, कमी जास्त बदल फरक, ह्या दोघांमधला फरक, तेव्हा काय करायचं बाळांनो, दोघातला फरक भागिले ज्यासोबत तुलना केलीये, पर्सेंटेज बदल किंवा पर्सेंटेज कमी जास्त जेव्हा विचारलं जाईल तेव्हा दोन संख्येमधला ज्यातला फरक तुलना गुणुले 100. ओके ओके, कम ऑन बॉय, बॉय कम ऑन. ओके मास्तर बरोबर. फरक किती आला? मोठा मायनस छोटा. ओके, ही झाला फरक. तुलना कुणासोबत? 99 हे 135 पेक्षा, तुलना कुणासोबत केली? 135 गुणुले 100. ओके मास्तर, कळालं का? ह्यात आणि ह्यात काय बदल आहे कालच्या मॉडेलमध्ये ह्याच्यामध्ये, कळालं का? नाही कळालं तर अवघड होणार आहे. हे दोन वेगळे आहेत. ह्या मॉडेलमध्ये कमी किंवा जास्त विचारतंय किंवा बदल विचारतंय, हे डायरेक्ट काय करतंय, ह्याच्यासोबत ह्याचे किती टक्के आहेत विचारतंय. ह्या दोघांचं कमी किंवा जास्त विचार नाही, ही ह्याच्यापेक्षा किती कमी, डायरेक्ट विचारतं ही ह्याच्या किती टक्के. बरोबर आहे का? ही ह्याच्या किती टक्के विचारलं की 99 भागिले ज्याच्यासोबत तुलना केली आहे, पण ही ह्याच्यापेक्षा किती कमी आहे, किती जास्त आहे, पेक्षा येतंय, पेक्षा येतंय, तुलना केली जातीये. पेक्षा पेक्षा कमी किंवा जास्त विचारलं जातंय. गॉट इट का बॉय? कम ऑन बॉय. ओके, दोघातला फरक महत्वाचा. जेव्हा फरक कळलं ना, मी तुम्हाला सांगतो स्टॅटिस्टिक्स मधले 2 मार्क आयोगाचे तुमचे मी आज लिहून देतो. 2 मार्क, पेपर उघडून बघा. ह्या 2 कन्सेप्टच्या बाहेर त्यातला प्रश्न नाही. त्यामुळे आजचं सेशन हे 2 मार्क देऊन जाणार आहे. त्यामुळे फुल कॉन्सन्ट्रेशनने बसा. मी तुम्हाला फिरवणार आहे थोडं, कारण डोकं फिरायला पाहिजे. थोडंसं ट्विस्ट करणार आहे. जिथं ट्विस्ट करेल ना तिथं आपल्याला तिथं चांगल्या प्रकारे एन्जॉय करायचं आहे. ओके, तिथं नीट कॉन्सन्ट्रेशनने. ह्या दोघातला फरक कळाला? ओके मास्तर, कळाला. ओके, आता किती येतं ह्याचं उत्तर बघा. ओके, 99 ने 100, 36 आलं. 36 या दोघांची वजाबाकी 135 गुणुले 100. ओके, 5 ने भाग घालू. 5 दुने 10, 0 आलं. 5 दुने 10, 3, 5 7 35, 9 चौक 36, 9 त्रिक 27. ओके, 20 चौक 80, 80 भागिले 3. ओके, किती आलं? 3 दुने 6. ओके, 3 दुने 6, किती उरले? 2. 3 सख 18, 18तला 2 उरलं, 2/3%. ओके, मिश्र अपूर्णांकात लिहिलं. 26/203%, 26/203%, किंवा कोण असं पण लिहू शकतो 26.66% काय आहे? कमी आहे. 99 हे 135 पेक्षा किती टक्क्याने कमी किंवा जास्त आहे? कमी जास्त विचारलं तर बाळांनो किती रे? 26.66% कमी आहे. काय आहे? कमी आहे. गॉट इट? एवढं कळालं? चलो बॉय, आता हाच दुसरा प्रश्न तुम्ही थोडंसं लावा, तुम्ही थोडंसं दिमाग लावा. मी हा प्रश्न कॉपी करून घेतो. ओके, हितनं मागचे झालेले सगळे काही शीट किंवा असे प्रॉब्लेम जे आहेत ते आज तुमच्या लेक्चरच्या खाली लगेच दिसतील. ओके, आताच मी अपलोड करायला सुरुवात केली. हे लेक्चर झाल्यानंतर तुमचे सगळे लेक्चर प्रत्येक लेक्चरच्या खाली PDF अपलोड होईल, तेव्हा तुम्हाला दिसेल. ओके, इकडे लक्ष द्या. आता मी काय म्हणतोय ह्याच्यामध्ये, काय म्हणतोय इकडे लक्ष द्या. 24, ओके, 24 इज व्हॉट पर्सेंटेज? म्हणजे हे काय म्हणलंय माहिती का मराठीत?
24 हे 20 पेक्षा किती टक्के जास्त आहे? किती टक्के आहे नाही, काय किती टक्के जास्त आहे? बघा, जर ह्याच प्रश्नाला मी असं म्हटलं असतं 24 हे 20 पेक्षा ओके किती टक्के आहे, बरोबर आहे का? बघा काय शब्द चेंज झाला, बघा काय शब्द चेंज झाला. हे दोन वेगळे मी सांगायचा काय प्रयत्न करतोय, कुठं फोकस करतोय, जिथं कन्फ्युजन क्रिएट होतोय तिथं फोकस करतोय. सगळ्यांनी नीट लक्ष द्या. 24 हे 20 पेक्षा किती, 20च्या पेक्षा नाही, ते 20च्या किती टक्के आहे? ओके बघा, 24 हे 20च्या किती टक्के आहे, फक्त एवढं विचारलंय. कमी जास्त काय विचारलंय का? नाही. ओके, 24 हे 20 पेक्षा किती टक्के जास्त आहे किंवा कमी आहे, असं जर वर्डिंग आलं तर बाळांनो, जास्त किंवा कमी आहे विचारलंय म्हणजे ह्या दोघातला फरक आहे. इथं खाली काय आहे? तुलना आहे. गुणुले काय आहे? 100 आहे. हे तुझ्या डोक्यात पटकन क्लिक झालं पाहिजे. 24 हे 20च्या किती टक्के आहे? 24 हे कितीच्या? 20च्या. कमी जास्त काय विचारलंय का? नाही ना. 24 हे 20च्या. ज्याच्यासोबत तुलना केली ते खाली, बरोबर आहे, 100% खाली आहे. पण इथं कमी जास्त विचारलं नाही म्हणजे कुणाची तुलना केली? 24 ची. कुणासोबत केली आहे तुलना? 20 सोबत. ओके झालं, दॅट्स इट बॉय. 20 पंचे 100, 24 पाच 120. 120% आहे. किती टक्के आहे? ह्याचं उत्तर 120% आलं. बघा, पण आपल्याला विचारलं काय? प्रश्न एक्झॅक्ट हा प्रश्न आहे. मग काय सांगतोय? 24 हे 20 पेक्षा किती टक्के जास्त आहे, म्हणजे काय? ह्या दोघातला फरक आहे. 24 हे 20 पेक्षा किती टक्के जास्त आहे, म्हणजे दोघातला फरक भागिले तुलना कोणापेक्षा? 20 पेक्षा केली आहे. त्यामुळं काय रे? 20 गुणुले 100. हे जर अंडरस्टँड झालं ना, आई शपथ सांगतोय, तुम्हाला कोणीच अडवू शकणार नाही अख्ख्या पर्सेंटेजमध्ये. हे लेक्चर जर झालं आणि तुम्हाला आलं ना हे लेक्चर पूर्ण, तर तुम्हाला शपथ सांगतो कोणीच अडवणार नाही. ओके चला बोला. 4 पंचे 20. ओके, मी काय करतो? 1/5 अपूर्णांकात आहे, ह्याला टक्केवारीमध्ये 1/5 म्हणजे किती असतं? 20% असतं. सोडवा, मी सोडवणार सुद्धा नाही. अपूर्णांकात 1/5 किती टक्के असतं? 20%. आता तुम्ही 4-5 एक्झाम्पल सोडवता का? मी दिलेले 4 एक्झाम्पल सोडवता का? सगळ्यांनी एकदा थंब करा. मास्तर आता द्यावं, आता पट करणं. मी पण मध्ये गुगली टाकणार आहे, आधीच सांगितलंय. मध्ये काय टाकणार आहे? गुगली टाकणार आहे. मग तुम्ही ठरवायचं मास्तरने कुठं गुगली टाकली. त्यामुळे म्हणत असतो, यायच्या आधी एकदा रिवाइज करून या. ओके, गुगली मी टाकणार आहे. 5 सिंपल एक्झाम्पल, कन्सेप्ट क्लिअर होईपर्यंत. मग आपले शीटचे एक्झाम्पल. ओके, पीडीएफ मध्ये शीट तुम्हाला 2 दिवसात होईल, कारण मी एकटाच आहे आणि आज सर पाहुणे आलते त्यामुळे थोडं बाहेर गेलतो. मी एकटाच आहे. मी तुम्हाला सीटचं लेआउट हे लावून जरा प्रॉपर ब्रँडिंग करावं लागेल ना. नाही आहे म्हणजे कसं पण द्यायचं नको ना, जरा प्रॉपर देऊ ना. तुम्हाला दाखवता नाही म्हणलं पाहिजे, हा ही आमच्या मास्तरच्या शीट आहेत. ओके, अभिमान वाटला पाहिजे, अशा शीट बनवणार आहे. कंटेंट वाईज अभिमान 100% वाटेल. थोडं लेआउट, थोडं एआयचा वापर करतोय त्यामुळे ओके. एआय म्हणतोय की असं कर तसं कर. ओके असं चला. चलो बॉईज 1 मिनिट. आणि लक्षात ठेवा, तुम्हीच माझं ही आहेत. काय आहेत? तुम्हीच माझं पोटेन्शियल आहात. काय आहात? पोटेन्शियल आहेत. ओके, त्यामुळं तुम्ही अभ्यास केला, तुमचे रिझल्ट आले तर मी पुढे जाणार आहे. त्यामुळं माझं जेवढं काही प्रेझेन्स आहे, जेवढं काही माझ्याकडे नॉलेज आहे, मी सगळं ओळखतोय आणि एकदम सोप्यातल्या सोप्यात जेवढं सांगता येईल तेवढं सांगतोय. नक्की मित्रांपर्यंत पोहोचवा. नक्की ज्यांना मॅथ करायचे त्यांच्यापर्यंत पोहोचवा. सिनियर असतील त्यांना सांगा. एखादं तुमच्या मोबाईल मधलं लेक्चर दाखवा, म्हणजे त्यांना वाटेल हा मास्तर खरंच शिकवतोय बाबा. नाहीतर तुम्ही बाता मारतात, मास्टरची पब्लिसिटी करतात असं वाटेल. ओके चला असो. चला आपल्या विषयाकडे येऊ. प्रश्न देतो. प्रश्न 5 देतो. सगळ्यांनी येत आहेत का बघा. 70 हे 100 पेक्षा किती टक्के कमी आहे? एकशे 20 आणि 90 मध्ये किती टक्के? काय 120 आणि 90 मध्ये किती टक्के बदल आहे? 90 120 मध्ये
90 पेक्षा किती टक्के बदल आहे? ओके, प्रश्न तिसरा सगळ्यांनी नीट कॉन्सन्ट्रेटने सोडवायचा या. येस. ओके, चला, तुझं पहिलं लेक्चर आहे बाळा, हे लेक्चर कर, जेवढं समजतंय तेवढं समजू दे, आणि गेल्यानंतर पहिलं दुसरं तिसरं लेक्चर एकदम निवांत हेडफोन घालून ऐक. काय असलं तर मला मेसेज कर. ओके, माझा नंबर आहे 7304951599. सगळ्यांनी हा माझा पर्सनल नंबर आहे, सेव्ह करून ठेवा. काही कोणत्याही पद्धतीला अभ्यास करताना अडचण आली फक्त पिन करा मला व्हॉट्सअपला, 100% रिप्लाय देईल. ओके ओके, चलो चलो बॉईज कम ऑन. ओके, आणि ह्यावर सगळ्यांनी मेसेज करा मला हाय, म्हणजे मी नंबर सेव्ह करून ठेवेल. आणि मला एक ग्रुप करायचा आहे, तो ग्रुप बनवूया आपण. ओके, जेवढे आहेत बॅचला त्यांनीच करा फक्त. ओके, चला 70. ओके, चला, हा डायव्हर्ट नको आपण व्हायला, माझ्या डोक्यात काय काय फिरवायचं चाललेलं असतं. 200 हे 500च किती टक्के आहेत? हा प्रश्न चौथा. 700 हे 200 पेक्षा किती टक्के जास्त आहेत? प्रश्न पाचवा. 120 हे चलो बॉयज कम ऑन. ओके, पटपट पटपट सोडवा. ओके, तुम्हाला 1.5 मिनिटं देतो. 1.5 मिनिटं देतो. चला, पटपट 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 सुरू करायचंय, पटपट सुरू करायचं. स्टॉप वॉच ठेवायचा आपल्यासोबत, कारण काय आपल्याला येत आहे पण टायमिंग मध्ये यायला पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा मोठो आहे. ओके, पहिल्यांदा ऍक्युरसीवर फोकस करा, म्हणजे हळूहळू हळूहळू आपल्याला येईल. ओके, चलो, प्रश्न दिसतायत सगळे. 1.5 मिनिटाचा वेळ देतो, 5 प्रश्न सोडवायचे. ओके, चलो बॉयज कम ऑन यार, पेन चालले पाहिजे. ओके, हा चला, झालं. दॅट्स इट बॉय. ओके, आता मी इकडे लिहून देतो, ज्यांना आलं नाही त्यांनी माझ्याकडे लक्ष द्या. मी कशा पद्धतीने सोडवतोय, तुम्ही सोडवले का तशा पद्धतीने एकदा अनालिसिस करा. ओके, चला बॉयज कम ऑन. ओके, मी लिहूया. ओके, पहिले 3चे उत्तर इकडे देतो, 2चे उत्तर तिकडे लिहू. 70 हे बघा, 70 हे बघा काय विचारलंय. 70 हे 100 पेक्षा तुलना कोणासोबत केली? 100 सोबत. किती टक्के कमी विचारले, कमी किंवा जास्त किंवा बदल विचारलेला असलं तर आपण काय करतो रे मास्तर, आपण घेतो दोघांचा फरक भागिले तुलना गुणुले 100, किती टक्के बदल किंवा काय झालेला आहे. ओके ओके, 70 आणि 100 मधला फरक, 100 - 70
भागिले तुलना कोणासोबत केली, पेक्षा म्हणजे 100 गुणुले 100, शून्यला हे 100ला 100 करलं म्हणजे 30% कमी आहे. किती टक्के कमी आहे? 30% कमी आहे. पहिला एकदम चिंदी प्रॉब्लेम होता. दुसरा प्रॉब्लेम घ्या. ओके, 120 मध्ये 90 पेक्षा किती टक्के बदल आहे? 120 मध्ये 90 पेक्षा किती टक्के बदल आहे? बदल काय इंडिकेट करतो? कमी किंवा जास्त. अरे बदल म्हणजे काय? कमी किंवा जास्त, बरोबर आहे का? म्हणजे हेच त्याला म्हणायचे किती टक्के बदल आहे. ओके, 120 मध्ये 90 पेक्षा, कुणापेक्षा? 90 पेक्षा. तुलना कुणासोबत केली आहे? 90 पेक्षा. ते खाली. त्या दोघांमध्ये फरक किती आहे मास्तर? फरक आहे 120 मायनस 90. किती टक्के बदल आहे? म्हणजे गुणुले 100. ओके, पर्सेंटेज बदल किंवा कमी जास्त विचारलं तरी पण वरी काय होतो? फरक येतो दोघांचा, आणि खाली काय येते मास्तर? तुलना येते. तुलना कधी पण खालीच येते. ओके, 30 भागिले 90 गुणुले 100, 3 त्रिक 9, 1/3 म्हणजे 33.33%. कळालं? मला वाटतं क्वेश्चन नंबर 2चं सोल्युशन झालं. ओके बॉईज, कम ऑन. आता इकडं 3 आणि 4चं सोल्युशन इकडं. ओके, 200 हे, ओके, क्वेश्चन नंबर 3चं सोल्युशन. ओके, 200 हे 500च्या किती टक्के आहेत? कमी जास्त विचारलंय का? कमी जास्त विचारलंय का? सर आजचं पहिलं लेक्चर आहे तरी येत आहे सर, कॉन्फिडन्स येत आहे. 100% बेसिक पासून, फंडामेंटल पासून शिकवतोय तरी पण येणार. ओके, 100% येणार. लय तुमचं फंडामेंटल चांगलं असेल ना ज्याचं, त्याला मी सांगतो की त्याला कुठनंही शिकवा मॅथ तरी येत आहे. पण मी म्हणतो की त्याचं नाही, त्यांनी बेसिक करा, काहीच टेन्शन नाही आहे ना, मी पण. ओके चला, 200 हे 500च्या किती टक्के आहे? 200 हे 500च्या कमी जास्त विचारलंय का? नाही मास्तर. 200 हे कुणाच्या सोबत तुलना केली? 500च्या. किती टक्के आहे म्हणलं की गुणुले 100. कुणाचेही टक्के काढायचे की गुणुले 100. मास्तर 1 2 1 2 कटले, बरोबर आहे का मास्तर? हा, 5 5 चौक 20 0. ओके, म्हणजे किती झालं मास्तर? 40% झालं. किती झालं? 40% झालं. यस मास्तर, आलं उत्तर. चला बघा, 700 हे 200 पेक्षा किती टक्के जास्त आहेत? ओके, 700 हे कुणासोबत तुलना केली? 200 पेक्षा. 200 खाली, 700 हे 200 म्हणजे तुलना केली, कमी किंवा जास्त विचारले, बदल विचारलाय म्हणजे फरक किती आला रे? 500 फरक आला. गुणुले 100, 1 2 1 2. 500च्या अर्ध 250, 500च्या अर्ध 250 टक्के द्यायला विसरायचं नाही. किती टक्के आहे? 250. ओके, 120 हे 40 पेक्षा किती टक्के जास्त आहे? 120 हे कुणापेक्षा? 40 पेक्षा. ओके, क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5चा आन्सर. ओके, 120 हे 40 पेक्षा किती टक्के जास्त आहे? कुणापेक्षा? ज्याची तुलना केली ते खाली. ह्या दोघातला फरक कमी किंवा जास्त विचारलं किंवा बदल विचारला तर काय आहे मास्तर? तुलना. 120 मायनस 40 किती झालं? 80 गुणुले 100. ओके ओके, 40 4 2 8 म्हणजे किती टक्के झालं मास्तर? 200%. किती टक्के? 200%. ओके चलो बॉईज, कम ऑन यार. एवढं मला वाटतंय आलं असलं तर तुम्हाला ह्या पुढचे जे सीट मध्ये प्रॉब्लेम आहे ते इझिली टॅकल होतील. घ्यायचे प्रॉब्लेम एकदा थंब करा. सगळ्यांना झालंय का? ज्यांचं झालं नाही त्यांनी राईट डाऊन करून घ्या. हे प्रॉब्लेम शीट मध्ये नसतील, हे प्रॉब्लेम आपण घेतलेले आहेत आपल्या कन्सेप्ट करण्यासाठी, क्लिअर करण्यासाठी. इथं क्लिअर झालं की पुढे शीट मध्ये अडचण येणार नाही. येस, ऑल करेक्ट, सगळ्यांचे करेक्ट आले. हे चिंदी वाटत आहे ना? येस, पायाभरणीला होतात म्हणून. येस, ऑल करेक्ट. यस बॉय, कम ऑन यार, सगळं येणार, टेन्शन नाही. ऑल करेक्ट. आणि मला अभिमान वाटतोय, म्हणजे मला सांगायला आज अभिमान वाटतो की माझा 3रा-4था दिवस असं आपले 100 ऍडमिशन झाले. म्हणजे तुमचं एवढं प्रेम, मला वाटतं मोठ्या शिक्षकाला 100 ऍडमिशन करायला अवघड असतं, पण ते तुमच्या प्रेमामुळं शक्य झालेलं आहे. मला खूप आनंद वाटतोय की 100 ऍडमिशन झाले. ऍडमिशन जाऊ द्या, की हा परिवार मोठा झाला पाहिजे. ती तुम्ही करणार आहेत, हे त्याचं काम तुम्ही करणार आहेत. तुम्ही जेवढं सांगणार की हा एकदा आजमावून बघा, 100% मी तुम्हाला सांगतो, 100% ग्वाही देतो की आजमावलं ना 100% रिझल्ट देऊ आपण, 100%. ओके, पहिले आना तो चाहिए. ओके चलो. ओके, सगळ्यांचं बरोबर आले. आज बघा, आता तुम्ही सोडवायचं आहे. मी टायमर लावणार आहे. आता स्पीडअप करा, कॉन्फिडन्सला बूस्ट करा. क्वेश्चन लिहू नका. ही शीट तुमच्या पीडीएफ मध्ये अपलोड होईल आणि तुम्हाला शीट येईल. ओके, यस. ओके चलो, शीट येईल. पहिल्यांदा प्रश्न सोडवायचा ट्राय करा. मराठी आणि इंग्लिश दोन्ही बाय लँग्वेज आहेत. ओके चलो बॉय, कम ऑन. टूल, टाइमर,
30 सेकंड पाहिजे यार, 30 सेकंड पाहिजे. आताच झालेत क्वेश्चन, आताच झालेत. कम ऑन बॉय, 30 सेकंड टू गो यार, स्पीड अप. बॉय कम ऑन यार, इझी इझी आले उत्तर, उत्तर आले, पण टेन्शन नाही घ्यायचं. ज्यांना आले नाही त्यांनी बघा एवढी लगेच गुणाकार भागाकार करत बसायचं नाही. बघा ह्या दोघांमध्ये काय प्रश्न म्हणतोय मराठीतनं वाचू. महेशचे वार्षिक वेतन 2,000 किती, 2 लाख होतं, 2,40,000 झालं. अरे 2,40,000 झालं. किती झालं, 2,40,000 झालं. तर वेतनात किती टक्केवारी वाढ केली. आता बघा तुम्हाला काय करायचं, ह्या दोघांचं कंपॅरिझन आहे, 2 लाखाचं आणि 2,40,000. मी पेन सुद्धा उचलणार नाही. का हो मास्तर, अहो मास्तर इझी आहे. ह्याचा शून्य काढा, ह्याचा शून्य काढा, त्याचे 3 शून्य कटवा. आपल्याला काय आहे, 200चं 240 झालं, किंवा असं म्हणू का, बघा सगळ्या ह्याचे शून्य कटले, वजाबाकी ते कटणारच आहेत. 20चं 24 झालं. आता साध्या भाषेत आपण काय म्हणतो, 20चं किती झालं, 24 झालं. ओके, किती टक्के वाढ किंवा कमी झालं जर, किंवा वाढलं जास्त झालं असं शब्द आला की तुलना. वरी काय असतो, फरक. खाली काय असती, तुलना. आणि गुणुले 100. फरक कितीचा आहे मास्तर, 4चा. 20 - 24 फरक कितीचा, 4चा. तुलना कुणासोबत केलीये, वार्षिक उत्पन्न 2,000हून 24 झाले, तर वेतनात किती टक्के वाढ झाली. म्हणजे आधी सोबत वेतनात किती टक्के वाढ झाली हे विचारलंय. म्हणजे आधी सोबत कम्पेअर केलंय. कुणासोबत कम्पेअर केलंय, आधी सोबत. ओके ओके, 20 गुणुले 100. ओके, 4×5 = 20. 1/5 म्हणजे किती टक्के असतं रे बाळांनो, 20% असतं. 1/5 म्हणजे किती टक्के असतं, 20%. चिंदी प्रॉब्लेम होता, चिंदी प्रॉब्लेम होता. म्हणजे बघा मी असं पण म्हणू शकतो, ह्याला अजून कुणाला अजून एका मेथडने रेशिओ पद्धतीने मी काढतात. ह्याला कशा पद्धतीने काढतात, रेशिओ पद्धतीने. 20 आणि 24 असलं तर मी कसं करणार माहिती का, ह्याला भाग जातोय ना, 4×5 = 4×24. कितीची वाढ झाली, एकाची. कुणापासून झाली, मूळ किती आहे, 5 गुणुले 100. 1/5 म्हणजे 20%. अजून सोपं, अजून सोपं. बघा एवढा मोठा प्रॉब्लेम किती सेकंदात सुटतोय, 30 सेकंदात. मला किती वेळ लागतोय, किती पॅसेज लागतोय रे सोडवायला, मास्तर एवढाच लागतोय तुम्हाला सोडवायला. मग परीक्षेत तुम्हाला वही पेन लय चालवायचं नाही, डोकं जास्त चालवायचं. मेथोडॉलॉजी शिकायची आपल्याला इथनं. ओके, रेशिओ मध्ये कन्वर्ट करायचं, बघायच्या संख्या कितीचा फरक आहे. मूळ पेक्षा जर विचारलेलं असलं, ओके, जनरली मूळ पेक्षा असतं, बरोबर आहे का. आज तुम्हाला काय म्हणलं, मागच्या वर्षीपेक्षा तुला आता ह्या वर्षी पगार वाढली, किती टक्क्याने वाढली. मूळ मध्ये ही कसली किंमत आहे, मूळ ही वाढलेली किंमत आहे. मग जनरली कंपॅरिझन कुणासोबत असतं, मूळ किमतीसोबत. कुणासोबत असतं, तुलना कुणासोबत असती, मूळ किमतीसोबत. ओके, चला, होप सो अंडरस्टँड झाला असेल. चला पुढचा प्रश्न लावून दाखवा आता मला. आता येणार, आता पोरं चिडले, आता सुट्टी नाही. चला आता 30 सेकंड देणार या, मग 45 तरी दिल ते. प्लीज यार, आता अंडरस्टँड झालंय. मला पाहिजे उत्तर पाहिजे बॉईज, कम ऑन. आले उत्तर. फास्ट हात चालवा रे तुम्ही, ज्यांचं आलं नाही त्यांनी हात चालवा. काय म्हणतोय बघा, काय म्हणतोय प्रश्न, इकडे लक्ष द्या. अरे काय म्हणतोय, इकडे लक्ष द्या. प्रश्न काय म्हणतोय, ओके, हा, टायमर संपलेला आहे. बॉईज कम ऑन, आपल्याला आतापासून टाइमवर लक्ष द्यायचंय, कन्सेप्टवर तर लक्षच द्यायचंय.
टाइमवर लक्ष द्यायचंय. बघा, एका वस्तूच्या खरेदी मूल्य किती आहे? खरेदी मूल्य ओके खरेदी इतकं केली, वरून खरेदी मूल्य 2,500 3,000 झालं. तुम्हाला काय होतं? गॅसचं रेट वाढलं ना. आता काय झाला? आता 900चा गॅस ब्लॅक मध्ये किती भेटायला लागला? 1800 भेटायला लागला. मूल्य वाढलं ना. मग किती टक्के वाढ झाली ती काढावं लागेल ना. मग कुणासोबत कम्पेअर करणार? आधीच्या सोबत. आधी किती होती त्यासोबत कम्पेअर करणार बरं का. 2,500 3,000 झाली. मग मास्तरने आम्हाला काय सांगितलंय? हे लय शून्य दोघात कॉमन आहेत, काढून टाकली. 25 आणि 30 उरलं. 25 वरनं किती झालं? 30 झालं. ओके, किती टक्के वाढ झाली हे काढायची आहे. ओके, म्हणजे मला अजून भाग जातोय. रेशिओ मध्ये करायचे. 5 5 25 5 30. मास्तर किती टक्के कितीने वाढ झाली? 1 ने. किती वर झाली? मूळवर किती वर झाली? ती खाली 5 वर झाली. गुणुले 100. 1/5 म्हणजे किती मास्तर? 100%. किती टक्के? 100. 1/5 म्हणजे 20%. बी फॉर बॉम्बे. काय अवघड आहे का? काय अवघड आहे का मला सांगा? काय अवघड आहे का मास्तर? काय जादू आणताय का? नाही ना. कम ऑन यार, इझी कन्सेप्ट शिकलोय आपण. फक्त इम्प्लिमेंटेशन करायचंय. काय करायचंय? इम्प्लिमेंटेशन करायचंय. ओके, चलो बॉयज सोपं आहे ना. अजून एकदा. आता ज्यांना ह्या रेशिओ पद्धतीने नाही जायचं, ही सगळ्यात बेस्ट मेथड आहे. म्हणजे काय? हिथंच तुम्ही करू शकता. 5चं 6 झालं, 1 ने वाढलं. किती पेक्षा? 5 पेक्षा. तुलना, ज्यापेक्षा वाढलंय ना ती तुलना. ओके, खाली तुलना. ओके, मग मास्तर आता तुम्ही सांगितलं होतं फरक भागिले तुलना गुणुले 100 म्हणजे पर्सेंटेज वाढ किंवा बदल, असा फॉर्म्युला सांगितला होता मास्तरने. 2500चं 3,000 झालं म्हणजे बदल कितीचा झाला? 2500चं 3,000 500ची. आधीच्या पेक्षा, आधीचं किती होतं? 2500 होतं. आधीच्या पेक्षा वाढलं गुणुले 100 झालं. तेच उत्तर येणार आहे, फक्त लेंदी होणार आहे. 1 1 1 1 5 5 25. ओके, 5 दुने 10 0. किती राहिलं हो? 20%. काही बदल झाला का? फक्त काय झालं हो? कॅल्क्युलेशन वाढले. काय झालं? कॅल्क्युलेशन वाढले, त्यामुळे आपला टाइम कंझ्युमिंग झाला. त्यामुळे ही पद्धत आपण आहे ना अवॉइड करायची, वापरायची. मी म्हणत नाही, कन्सेप्टसाठी चांगली आहे ही पद्धत, पण आपल्याला ऍडव्हान्स व्हावं लागेल. आपल्याला ह्याला छोट्या छोट्या भागामध्ये कन्वर्ट करायचंय. ओके, चला पुढं. आता कुठं कुठं होत नाही तिथं तुम्हाला साधीच पद्धत वापरावी लागते. आता इथं काय कटिंग होत नाही मला वाटतंय. काय कटिंग होतंय का ह्याच्यामध्ये? बघा, शांतनूचे उत्पन्न 42,800 वरून 37,236 झाले, तर उत्पन्नात टक्केवारी घट शोधा. उत्पन्नात आलं सर माझं बरोबर. येस, कम ऑन बॉय. ओके, शांतनूचे उत्पन्न 42,800 वरून किती झाले? ओके, इतके झाले, तर उत्पन्नात टक्केवारी घट म्हणजे किती कमी झालं? कुणापेक्षा? याच्यापेक्षा. जी कमी किंवा जास्त होत असतं ते आधीच्या पेक्षा होत असतं. त्यामुळे तुलना कधी पण कुणासोबत होत असते? आधीच्या वस्तू, आधीच्या किमतीसोबत, आधीच्या दिलेल्या क्वांटिटी सोबत तुलना होत असते. ओके, ही हिंट दिलेली आहे. कॅल्क्युलेशन थोडंसं मोठं आहे पण अवघड नाही. ओके, म्हणून 45 सेकंड देतोय मी. किती देतोय? 45 सेकंड. लावा बरं. चलो बॉईज ऑप्शनला क्लिक करा पटकन. बऱ्यापैकी पोरांचं आलंय उत्तर. आता आपण बघूया. ओके, आता बघा, कॅल्क्युलेशन थोडंसं वाचतंय कारण कटत नाही. मग बघा, ह्याच्या दोघात रेशिओ मध्ये कन्वर्ट करायचं. ह्याच्यावरनं हे झालंय, बरोबर आहे का? म्हणजे कम्पेअर ह्याच्यासोबत आहे, तुलना ह्यासोबत आहे. कशाने जात आहे? 2 जात आहे का? 4 जात आहे. बघा, इथं 36 आहे, इथं डबल 0. 4 जाऊ शकतं. मी छोट्या व्हॅल्यू मध्ये करतो. छोट्या व्हॅल्यू मध्ये करू का? 42,800 आणि 37,236. ओके, ह्याच्यावर नाही झाली, ह्यासोबत तुलना. हे कळालं मला. पहिल्यांदा 4 भाग जातोय. बघा, 4 1 4 0 घेतलं, 4 7 28 आणि डबल 0. ओके, एवढं झालं.
4 9 36, 4 9 36, एक उरलं, 4 त्रिक 12, 0 4 9 36. ओके, एवढं झालं. 10,700च 9,309 झालं. आता परत भाग जातोय का कशाने? 19 आणि 93 पाड्यात असायला पाहिजे. 93 107 कशाच्या पाड्यात आहे रे? त्यांनी भाग जाणार आहे बघा. 107 कशाच्या पाड्यात आहे? 19च्या आहे का? 19 5 95 नाही. 107 कशाच्या? 17च्या पाड्यात आहे का? 13च्या पाड्यात नाही. 13च्या पाड्यात नाही. 117 आहे ना? 107 कशाच तरी पाड्यात आहे. बरं जाऊ द्या. आता हे आपल्याला चलना. मग ह्याची डायरेक्ट वजाबाकी करा. ह्याची काय फरक? कुणासोबत तुलना आहे मास्तर? ह्या मूळ किमतीसोबत तुलना आहे. गुणुले 100 आहे. ओके, चला. इथं नाही, शॉर्टकट झालं तर आपली पटपट पटपट अधिक वजाबारी करायची. फरक म्हणजे काय? 10,700 मधनं 9,309. ओके, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. ओके, इकडे लक्ष द्या. 10,000मधनं 9,000 गेले. ओके, 10,000मधनं 9,000 गेले, राहिले 1,000. 700 मधनं 300 गेले. ओके, 700 मधनं 309 गेले, म्हणजे किती राहिले? 700तनं 300 गेले 400, 400तनं 9 गेले 391. ओके, 1391 राहिले. कुणासोबत तुलना केली आहे? 1,700. ओके, चला. ओके, गुणुले 100. ओके, 1 2 1 2. आता कशासोबत? 7 आणि 1 8. काय कशाने भाग जातोय? 13 1 13, 13 7 91, 13 8 107 नीच भाग जातोय का? 107 1 107. किती उरलं हो? हा बघा, कॅल्क्युलेशन मध्ये इथं मिस्टेक होऊ शकते. हा बघा, 107 1 107. किती उरलं? 107 20 37 2 21 राहिलं. 37 2 39. ओके, 211. 7 त्रिक 21. मला वाटतं 13% यायला पाहिजे. ओके, 13ने भाग जाईल 13%. आता कसं केलं मी? डिजिटल सम लावायचा ट्राय केला. मी इथं काय केला? ट्राय डिजिटल सम लावायचा ट्राय केला. म्हणजे काय केलं? युनिट डिजिट सोबत खेळलो. ओके, युनिट डिजिट सोबत खेळलो. 7 आणि 1 8 येत आहे. 8 8 64. बघा मी कसा ट्राय केला. आता हे कॅल्क्युलेशनला मास्तर तुम्ही कसं केलं? 13 91 107 केलं, 7 आणि 1 8 केलं. गॉट इट का? मला लई टेन्शन नव्हतं घ्यायचं. ओके, इकडे लक्ष द्या. 9 आणि 9 कटला. ओके, डिजिटल सम मध्ये 3 आणि 1 4, 4 आणि 1 5 आलं. ओके मास्तर, ह्याला 1 करण्यासाठी 8 8, 8 आणि 5 13, 3 आणि 1 4, 4 डिजिटल सम कशाची येते? 3 आणि 1 4. दॅट्स इट, दॅट्स इट. कॅल्क्युलेशन जेव्हा जेव्हा मला त्रास देतील तेव्हा तेव्हा मी डिजिटल सम वापरणार आहे. जेव्हा जेव्हा त्रास देतील. त्यामुळे डिजिटल समचे युट्यूबवर, आपल्या युट्यूबवर नवीन काढलंय, त्याच्यावर 2 लेक्चर आहेत, तेवढे बघा. डिजिटल सम कशी वापरायची कॅल्क्युलेशनसाठी. जेव्हा जिथं आपल्याला कामच चलत नाही तिथे डिजिटल सम. कारण मी काय केली? मनातली मनात डिजिटल सम काढून घेतले. 8 8 8 64, 9 4 8 ओके 5 आलं, 8 45. ओके, 8 45. ओके, म्हणजे 4 4 यायला पाहिजे डिजिटल सम. 3 आणि 1 4, एकाची चिती. बाकी सगळे वेगळे. कळलं का? डिजिटल सम वापरली. जेव्हा कॅल्क्युलेशन मोठे तेव्हा मी डिजिटल सम वापरले. आता कुणी जर डायरेक्ट तुलना केलेली असली का? 42,800 वजा 37,236 वजा 42,800 गुणुले 100. मग ह्यांचा कार्यक्रम व्हायला सुरू होतो. 0 0 0 0. ओके, चला. आता इथं आपण 42,800 मधनं घालू. 10 मधनं 6 गेले. बाळांनो, 10 मधनं 6 गेले, उरले 3. 9 मधनं 3 गेले, उरले 6. 7 मधनं 2 गेले, उरले 5. ओके, 2 मधनं 7 नाहीत घेत. 42 मधनं 37 गेले, 37 आणि 5 42. ओके, 428 राहिलं. ओके, परत 428 1 428. ओके, परत आता इथं पण डिजिटल सम वापरू शकता. 8 आणि 2 10, 10 आणि 4 14 म्हणजे 5 आली. 5 डिजिटल सम आली. त्याला 4 ने गुणावं लागतं. 5 2 ने गुणावं लागतं. डिजिटल सम 1 येण्यासाठी कितने? 2 ने गुणावं लागतं. बघा इथं पण डिजिटल सम करतो. 5 आणि 5 10, 6 आणि 3 9 कटले. ओके, 10 2 5 2 10 ना, 10 आणि 2 कुछ तो गडबड हुआ क्या रे? 8 आणि 2 10 आणि 4 14,
14 म्हणजे 5. ओके, कुछ तो गडबड हुआ. ओके, हे करा, कॅल्क्युलेशन करा. मला कॅल्क्युलेशन जरा मी म्हणजे कॅल्क्युलेशन अवॉइड करतो, मोठे मोठे कॅल्क्युलेशन. हा जर प्रश्न आला असता ना, मी थोडासा नंतर सोडला असता. का सांगा, यात कुठं मला जनरली विचारत नाहीत. आता आयोगालाच असा एक प्रश्न आयोगाने प्रश्न विचारला, तुम्हाला लास्टला तो प्रश्न सांगतो. सेम कन्सेप्टवर प्रश्न सांगतो. ओके ओके, चला बोला. बघा काय म्हणतंय. ओके, गेल्या वर्षी इलेक्ट्रिकल बाईकची किंमत 1,25,000 होती. यंदा 30% घट झाली. यंदाची रुपयामध्ये किती? आता त्यांनी काय दिलेलं आहे, घट झाली. आता नवीन क्वेश्चन इथं 5564 येतंय का? हा, 5564. हा, तरी म्हणतोय कुछ तो गडबड हुआ है. आता काढा डिजिटल सम. किती येतंय? 6 4 10 10 20 म्हणजे 2. ओके, 2 दुने 4, बरोबर आहे. 4 डिजिटल सम येते, तरी म्हणतोय कुछ तो गडबड हुआ है. 4 म्हणजे 30 येते. ओके, चलो बॉयज कम ऑन. ओके, हा, कॅल्क्युलेशन मध्ये आता बघा नवीन मॉडेल सुरू झालेला आहे. आता त्यांनी काय दिलेलं आहे, तुम्ही काय करत होता, पर्सेंटेज बदल किती झाला ते करत होता. म्हणजे तुमची किंमत मूळ किमतीपेक्षा इतक्याने कमी झाली किंवा वाढली, ती टक्केवारीमध्ये काढत होतात. आता त्यांनी काय दिलंय, इतकी टक्के कमी झाली म्हणजे नेमकी किती कमी झाली. गॉट इट का? इतकी टक्के कमी झाली म्हणजे नेमकी किती कमी झाली. आता इकडे लक्ष द्यायचंय सगळ्यांनी. आता मॉडेल बदललेलं आहे, त्यामुळे आपल्याला वे बदलावं लागेल. कन्सेप्ट लक्षात ठेवून घ्या. जेव्हा आपल्याला पर्सेंटेज बदल विचारला जातो तेव्हा आपण असं काढतो. आता ह्याच्यामधनं आता काय केलं, मूळ किंमत दिली, पर्सेंटेज कमी झालं किंवा मूळ किंमत दिली, पर्सेंटेज वाढली तर किती झाली, म्हणजे किंमत किती झाली विचारले. आता मूळ किंमत दिली, पर्सेंटेज वाढली तर किंमत किती. ह्या दोनच गोष्टी येतात. ओके, म्हणजे तुम्ही काय केलं, तुमच्याकडे मूळ किंमत होती. सपोज तुझी पगार आहे किती, 10,000 पगार आहे. तू नोकरीला लागला, 10,000 पगार आहे. तू काम नीट करना, तुझी 10% पगार कमी केली तर किती झाली. आता साध्या भाषेत 10% कमी केली म्हणजे मास्तर किती केली, एक टिंब दिलं की 10 येत आहे, बरोबर आहे का. शॉर्टकट मध्ये 1,000 कमी केली म्हणजे 1,000 कमी केली म्हणजे किती झाली, 9,000 झाली, बरोबर आहे का. ही पहिली पद्धत. एकदम शॉर्ट मध्ये 10च्या भाषेत असेल तर इझिली करू शकता. गॉट इट का. आता आपल्याला ह्याला कसं सोडवायचंय शॉर्टकट मध्ये, मास्तर मी असं पण सोडू शकतो, दोघातला फरक, तुलना आणि पर्सेंटेज बदल किती झालाय, 10% बदल झालाय. ही पद्धत एकदम काय आहे, मी म्हणेल की एकदम ज्याला काहीच येत नाही त्याच्यासाठी पद्धत आहे. फरक लिहायचा, मूळ किंमत किती, 10,000, बदल झालेली काढायची आपल्याला, बरोबर आहे का. बदल झालेली काढायची आहे, मग तुलना 10,000 सोबत, मग 10% काढायचं म्हणल्यावर भागिले 100, मग कटवत बसा, मग करा. हे आपल्याला परवडणार नाही. ही पद्धत जी आहे ती आपल्याला एक्झाम ओरिएंटेशनची पद्धत नाही. आपल्याला मूळ अंडरस्टँड करायचा आहे. प्रॉब्लेम काय बोलतोय. मी शॉर्टकट सांगतो ना, तुम्ही कशाला, मी आहे ना. मी काय सांगतोय, मूळ किंमत 10,000 होती, किती टक्के कमी झाली त्यापेक्षा, 10% कमी झाली. मूळपेक्षा 10% कमी झाली. गॉट इट का. म्हणजे किती राहिली हो मास्तर, 90% राहिली ना. अरे बाळा, कळलं का. त्याची पगार किती राहिली, आता 10% कमी झाली म्हणजे किती राहिली हो मास्तर. त्याला आता भेटणारे हातात किती, 90% भेटणारे, बरोबर आहे का. अरे कळतंय का. मी म्हणलं तुम्हाला मूळ 100% होती. ओके, मूळ म्हणजे 100 पकडायची. मूळ म्हणजे किती पकडायची, 100 पकडायची. मी म्हणलं तुमची 20% कमी झाली. तुम्ही म्हणणार मास्तर त्याला 80%च पगार आली. अहो मी म्हणलं 100% तुमच्याकडे, तुमची पगार 20%नी वाढली. अहो मास्तर मला आता 120 झालं, कळलं का. अरे कळतंय का. कम ऑन बॉय. मी म्हटलं तुम्हाला 100 पगार होती, आता तुमची 30%नी वाढली. मग तुम्ही टक्केवारीच्या भाषेत म्हणणार अरे माझी 130 पगार झाली. आता मी म्हटलं मास्तर तुम्हाला काय पगार होती, एक्स पगार होती, आता कितने 33.33% कमी झाली. हा, तुम्ही काय म्हणणार, आता मला 66.66% भेटल रे.
आधी 100 भेटत होती, आता कमी झाली, आता किती भेटेल? 66 पॉईंट. म्हणजे मूळ किती पकडायची रे मास्तर? काही पण किंमत देऊ द्या, त्याची टक्केवारी किती असते? मूळची 100% असते. किती असते? 100% असते. बरोबर आहे का? आता मग चला, आता मांडणी करायची. आता मी तुम्हाला ह्याच्यावर 5 एक्झाम्पल देणार, पटपट चटाचट सोडवायचे, मग आपण शीटच्या प्रॉब्लेमला जाणार. ओके, माझी कन्सेप्ट काय आहे? मूळ किंमत 10,000 होती, 10% कमी केली तर किती किंमत झाली? ओके, मग कसं करायचं मास्तर? इकडे लक्ष द्या ना. मास्तर इकडे लक्ष द्या ना. 10,000 ही किंमत होती तुझी, ही म्हणजे किती किंमत आहे? 100%. आता किती झाली मास्तर? मास्तर 10% कमी झाली म्हणजे किती उरली हो? 90%ची तुला किंमत काढायची. 10,000 म्हणजे 100% किंमत आहे. आता तुला कितीची किंमत काढायची? 10% कमी झाली. कमी ह्याची किंमत काढायची, ज्याची काढायची ते गुणाकारामध्ये. बरोबर काय? 10,000 म्हणजे 100 आहे. 10,000 म्हणजे 100 आहे. तुला कितीची काढायची? 90ची काढायची. गॉट इट का? इकडे लक्ष द्या. 1 2 1 2 पर्सेंटेजला पर्सेंटेज कटलं. 100 गुणिले 9 किती झालं? 9,000 आलं का? असं पण उत्तर येतंय. कमी वाढू जास्त वाढू, 100 वाढली तर 100 मध्ये अधिक करायचं, कमी झाली 100 मध्ये कमी करायचं. गॉट इट? एवढंच करा. जेव्हा तुमची पर्सेंटेज काही पण वाढेल तेव्हा वाढवा. म्हणजे ही जी कन्सेप्ट आहे, आता ह्याला टॉपिक द्या तुमच्यामध्ये, पर्सेंटेज वाढ किंवा पर्सेंटेज कमी. ओके, मूळ किमतीमधनं पर्सेंटेज वाढ किंवा पर्सेंटेज कमी होणे. मूळ किमतीमधनं पर्सेंटेज वाढ म्हणजे काय होतं माहिती का? एमपीएससी विचारतं, नेहाचा पगार एवढा होता, नेहाचा पगार ऑफिसमध्ये चांगलं काम केल्यामुळे नेहाचा पगार 20% वाढला, तर आता तिचा पगार किती झाला? बर नेहाचा पगार होय. हा चला, नेहाचा पगार 120 रुपये होता, असं तुम्हाला डिझाईन करतात होता, तर चांगल्या कामामुळे, उगाच लिहितात चांगलं कामामुळे ओके 15% पगार वाढला. 15% पगार वाढला तर तिचा पगार किती झाला? आता ही मी समजून सांगतोय, पगार किती झाला? ओके, असा प्रश्न मी तुम्हाला दिला. काय बाबा मास्तर हे काय झालं? ओके मास्तर, मग तुम्ही काय म्हणणार? मास्तर थांबा, 120 रुपये त्याचा मूळ पगार होता म्हणजे ही 100%. ओके, 100% होता आधी पगार, आता किती टक्के झाला? चांगल्या कामामुळे 15% वाढला म्हणजे किती झाला हो मास्तर? 100 मध्ये 15 मिसळलं 115% झाला. मग मास्तर 115%ची किंमत काढायची. मग 100% म्हणजे किती? 120 आहेत. 120 हे किती टक्के आहेत? 100% आहेत. कशी मांडणी करायची? 120 हे 100% आहेत, तर कितीची किंमत काढायची? 115 जी काढायची ती किती आहे? गॉट इट का? इकडे लक्ष द्या. शून्याला पर्सेंटेजला पर्सेंटेज कळालं. ओके, शून्याला शून्य कळालं. 5 दुने 10, 5 दुने 10, 1 5 त्रिक 15, बे सखी 12, 23 सख सायंत्रिक 18 1, साई दुने 12 आणि 1 13, 138%. किती? सॉरी 138 रुपये. किती झाली तिची पगार? किती झाली? 138% नाही, किती पगार झाली काढायचं. किती झाली? 138. यस 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 यस. कोणतं परत सांगायचं मला सांगा? परत सांगायचं का? बोला बाळा नोकरी. शिवांजलीनी कमेंट केलेली आहे, सांगा परत सांगायचं का? अजून एकदा सांगायचं. आपल्याला बघा, ह्या बॅच मध्ये आपल्याला पळवायचं नाही, आपल्याला असं बनायचंय ना की बास मुंह तोड जबाब. आता आयोगाचा आलेला प्रश्न घेतो ना मी तुम्हाला, तुम्ही सोडवणार इझिली. ओके चला, ह्याच्यावर आलेला प्रश्न. यस, झालं. हे रिपीट करू? अजून घ्यायचे प्रॉब्लेम? अजून आपलं झालं नाही. जोपर्यंत मी शीटचा प्रॉब्लेम लावणार नाही, जोपर्यंत तुझी कन्सेप्ट क्लिअर होणार नाही. ओके चला. येस येस, ते एक जण म्हणताय सर तुम्ही असं टॉपिक वाईज घेतलं ना आणि हे सगळं करून घेतलं ना, आम्ही तोडणार. अरे 100% तोडणार. आताची ही ट्रायल आहे, पिक्चर आम्ही बाकी आहे. ही ट्रायल मध्ये तुम्ही बेसिक फंडामेंटल पर्सेंटेज केलं ना, अरे बाप, तुम्हाला समजायला पाहिजे प्रश्न काय बोलतोय. माझं शिकवायचं हेच आहे. म्हणजे मी शिकवताना मला हेच तुमच्याकडनं पाहिजे की तुम्हाला प्रश्न काय बोलतो हे कळालं पाहिजे. बोललं की मग ते पर्सेंटेज ऑटोमॅटिक येणार आहे. बोललेला प्रश्न कळायला पाहिजे. बरोबर आहे का? मी म्हणतो राजूचा पगार 100 किती होता?
जरा 900 रुपये देऊ, 900 रुपये होता. मंदाईमुळे पगार 30% कमी करण्यात आला. एवढा नको करायचा का करायचा, करण्यात आला. ओके, तर मी म्हणतो की 30% नाही, 33.33% पगार कमी करण्यात आला. तर लय आताच नको, 33 पॉईंट मध्ये यायचं नाही तुम्हाला, पण पोरांना येतंय फ्रॅक्शन मध्ये. बरं 40% लिहू, 40% पगार कमी करण्यात आला. तर आता पगार किती? ओके, आता पगार किती आला त्याला? 900 रुपये मूळ किंमत होती. म्हणजे मास्तर आधी 100% पगार होता, त्यातला तुम्ही काय केलं, मंदाई आली तुम्हाला, त्यामुळे काय केलं, 40% कमी केला. म्हणजे तुम्हाला या आपल्या बंड्याला जो काही आहे राजू भाई, त्याला किती पगार भेटणार? 60% पगार भेटणार. मग मास्तर इकडे लक्ष द्या, 40% कमी झाला ना. ओके मास्तर, मग 60%च भेटणार. 60%ची किंमत काढायची. तुम्हाला कशाची किंमत आहे? 90 ही कशाची किंमत आहे? 100%ची किंमत आहे. तुम्हाला किती टक्क्याची किंमत काढायची? 60%ची किंमत बरोबर किती, असं पण तिरकस गुणाकार काढून करू शकता. पण मला वाटतंय सारखी ही मांडणी करायचीच नाही, एकदाच लक्षात ठेवा. ओके, काय हे 900 ही कितीची किंमत आहे? 100%ची किंमत आहे. तुम्हाला कितीची पाहिजे? 60%ची किंमत पाहिजे. आली ना? 1 2 1 2 9 सखी 54, 540 रुपये. टक्केवारी कळले, त्याची पगार आता किती होणार आहे? 540 रुपये होणार आहे. आता आलं बघा. सगळ्यांनी उत्तर दिले. आता जमलं. ओके, ही शीट शेअर करणार आहे मी. लिहून घ्या. बरं, लिहून घ्यायचंय बाळा सर मला. बरं, लिहून घे बाळा. शीट शेअर करणार आहे, पीडीएफ तुम्हाला येईल ना. ओके, ऍप मध्ये पीडीएफ म्हणून मी तुम्हाला टाकतो. लेक्चरच्या खालीच पीडीएफ अपलोड करतो. आज सगळ्या करून देतो जेवढे लेक्चर झालेत आपले त्याच्या. ओके, चलो बॉयज, कम ऑन बॉय, कम ऑन. टेन्शन नाही घ्यायचं, एकदम सिंपल आहे. झालं, आता तुम्ही सोडवणार मला माहिती आहे. ओके, मी म्हणतो, हे मास्तर, राजूचा पगार किती? ओके, राजूचा पगार 700 रुपये होता. 25% कमी झाला. आता मी अजून एक मेथड शिकवणार आहे ह्याच्यात. 25% कमी झाला, तर त्याचा आता पगार किती? अंडरस्टँड करा. कन्सेप्ट काय बोलती ते अंडरस्टँड करा. चला, आता उत्तर आले. पण मला एक्सपेक्टेशन आहे ना, जरा ऍडव्हान्स आहे. जरा तुम्ही सगळ्यांना माहिती आहे का हो मास्तर, 1/3 म्हणजे 33.33%, 1/4 म्हणजे 25%, 1/5 म्हणजे फ्रॅक्शन मध्ये जर केलं तर हे असतात 20%, 1/6 म्हणजे 16.66%, 1/7 म्हणजे किती? 14.28, 89%, बरोबर आहे का? 1/8 म्हणजे 12.5%, 1/9 म्हणजे 9.09%, 1/10 म्हणजे 10. ओके, हे पर्सेंटेज आणि फ्रॅक्शन हे तुम्हाला 10 पर्यंत 20 पर्यंत आपण सांगितलं होतं. 10 पर्यंत सगळ्यांचं तोंडपाठ आहे. ओके, मग आपल्याला ह्याचा वापर करायचा. ओके, मी लिहिलंय तुमच्यासाठीच. ओके, चला. ओके, हे पुसून टाकतो मी. आता वेगळी मेथड आहे, तुम्ही सोडवलेली ती मेथडने मी सांगणार आहे. आणि आपल्याला थोडंसं ऍडव्हान्स व्हायचंय. काय बोलतंय हे कळायला पाहिजे, कारण आपल्याला पुढे जाऊन ह्याचा वापर करायचा आहे. हे आता कॅल्क्युलेशन थोडे पर्सेंटेज मध्ये कमी करत जाऊया, टेन्शन घेऊ नका. राजूचा पगार 700 रुपये होता.
मास्तर किती 700 रुपये होता, 25% कमी झाला. म्हणजे आधी 100% होता मास्तर, 25% तुम्ही काय केला, कमी केला. बर, मग काय झालं मास्तर, 75% राहिला त्यापाशी, बरोबर आहे. मग ही 100%ची किंमत किती आहे मास्तर, 700. तर 75%ची किंमत किती, तिरकस गुणाकार केला की होऊन जाईल, बरोबर आहे का. पण मास्तर ही तिरकस गुणाकार काढायचा आणि मांडायचं हे परीक्षेत जमणार आहे का, तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देताय, तुम्ही काय पहिली दुसरीच्या परीक्षा लिहिताय का, नाही. म्हणून अप्रोच बदलणं महत्वाचं आहे. तुम्हाला तिरकस गुणाकार हे बोलता आला पाहिजे. बोलता आला पाहिजे म्हणजे नेमकं काय झालं पाहिजे, 700 हा पगार 100%चा आहे, 25% कमी केले म्हणजे 75%चा पगार किती, बरोबर आहे का, हे प्रश्नचिन्ह झालं. हे असं बोलता आलं पाहिजे. 25 ने गेला, 25 त्रिक 75, 25 चोक 100. ए बघा इकडे लक्ष द्या, 4 ने भाग जातो, 4 एक 4 उरले 2, 4 पंचे 20 0. ए बरोबर आहे का, 4 एक 4 उरले 3 रे, 4 3 4 7 28. ओके, 2 उरले, 4 पंचे 175 गुणुले 3, 175 गुणुले 3, 5 त्रिक 15 5 हातच्याला 1. ओके, 3 7 21 आणि 1 22 ला हातच्याला 2, 3 आणि 2 5, 525 ज्यांचं उत्तर आलंय त्यांचं एकदम ऍक्युरेट आहे. यस यस यस, ओके, कम ऑन बॉय, कम ऑन बॉय. ओके, चलो 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 चलो. आता मी काय करणार आहे, ही मला आता नाही रे, ही पण मेथड थोडी कॅल्क्युलेशन काढते. मग मला थोडस काय मास्तर, ही मेथड मला आता कळालं मास्तर, की मास्तर काय आहे मला सांगावं मास्तर. अहो तुम्ही माझ्या भाषेत शिकवायला सुरुवात केलीये. 25% कमी झालाय म्हणजे काय झालाय, 25% म्हणजे किती, ए इकडं लक्ष द्या. 25% कमी झालाय म्हणजे 25% म्हणजे किती मास्तर, एकास, ए बोल, एकास 4. एका, अरे अपूर्णांकात, टक्केवारी अपूर्णांकात लिहिल्यावर काय होते, एकास 4. बघा 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 आता काय होतंय, कमी झालाय, 25% कमी झालाय. आता मी रेशिओच्या माध्यमातून लिहिणार आहे. बघा, कमी झाला म्हणजे वजा झाला, कमी झाला म्हणजे वजा झाला. जी खालची किंमत असते ती मूळ किंमत असते. कमी झाला, 4 मधनं 1 कमी झाला, वरी किती आहे, वजा 4 आधी होता, आता 3 झालाय. हे काय म्हणतोय बघा, खालची जी किंमत आहे ती मूळ आहे, 25% कमी झालाय म्हणजे आधी किती होता, 4 होता, आता किती झालाय, 3 झालाय. गॉट इट का मास्तर, 4 म्हणजे किती आहे, अरे मूळ म्हणजे 700. गॉट इट का, अरे 4 म्हणजे 700, अरे 4 ची किंमत किती आहे, 700 मास्तर. तर 3 ची किंमत किती, 4 ची 700 म्हणजे 700 ला 4 ने भागा, एकाची किंमत निघेल 4. ओके, ही किती आली, 175. मग ह्याची एकाची किंमत 175 आहे, 175 चोक 700 आहे. तर 3 ची किंमत किती आहे, 175 ते 525 आहे. ही झाली बदललेली किंमत, ही झाली मूळ किंमत. मूळ म्हणजे 100% आणि ही म्हणजे 75%. कळालं का, अजून सोप्यात, हे बोला अजून सोप्यात. कम ऑन, हे कधी वापरायचंय, हे कधी वापरायचंय, जेव्हा तुम्हाला 25%, 33%, 16.66, बरोबर आहे का, 9.09 अशा व्हॅल्यू तुम्हाला जेव्हा क्लिक होतील, मास्तरने हे आम्हाला पाठ करून घेतलंय, तेव्हा हे वापरायचं. पर्सेंटेज कमी झालं, वजा. आता मास्तर, आता वाढलं जर कुणी सांगितलं असतं, काय झालं असतं, वाढलं जर सांगितलं असतं तर इथं फक्त काय करायचं, अधिक करायचं. 4चं काय होणार, 5 होणार. कमी सांगितलंय म्हणजे 4चं किती झालंय, 3 झालंय. कशी वाटली पद्धत सांगा, युनिक मेथड आहे. लई कोण शिकवणार नाही तुम्हाला, का शिकवणार नाही, टाइम कमी लागतोय ना, टाइम कमी लागतोय म्हणून शिकवणार नाही. ओके, युनिक मेथड आहे. मी तुम्हाला सांगतो की केवढ्यात प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय, एवढ्या जागेत प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय, वह्या भरवायची गरज नाही. अजून एक दुसरा प्रॉब्लेम मास्तर. हा चला आता, ओके, राजूचा पगार 900 होता. ओके, तर 33.33% कमी केला, तर आता पगार किती. ओके, आता तुमची मजा येणार आहे. आता ट्रेडिशनल मेथडनी सोडवायला गेलात ना, कार्यक्रम होणार आहे. बघा, तुम्ही ट्रेडिशनल मेथडनी काय होता, राजूचा पगार 900 होता, हे किती आहे, 100%. जर माझी पद्धत जर मी वापरली तिरकस गुणाकाराची, 900 ही 100%ची किंमत आहे. तर 33 कमी झालाय म्हणजे 33 कमी झाला 100 मधनं की 66.66%. गॉट इट का,
ए बाळांनो, म्हणजे किती ह्याची किंमत काढायची. मग तुम्हाला काय करावं लागेल, पॉईंट मधला तुम्हाला सगळं करावं लागेल. ओके, पर्सेंटेजला पर्सेंटेज कळालं. 9 सखी 54ला 4, हातच्याला 5, 9 सखी 54 आणि 5. म्हणजे तुम्हाला काय काय कॅल्क्युलेशन करावं लागणार आणि गणत होणार. जेवढे कॅल्क्युलेशन कमी होणार तेवढं तुम्ही कमी गणणार. हे कॅल्क्युलेशन ह्याने उत्तर येणार आहे, बरोबर येणार आहे. पण मास्तर, इथं एक्झामिनर काय एक्सपेक्ट करतोय, तुला प्रश्न का डिझाईन करून दिलेला आहे. तुला जर ही पद्धत येत नसेल तर तो म्हणतोय तुझा टाइम खायला मी बसलोय. मग हिला काय म्हणायचं, ह्या पद्धतीला म्हणायचं तू पण बरोबर आहे बाई, पण माझ्याकडे काय आहे 33.33% कमी झालंय, म्हणजे 1/3. मूळ किंमत, खालची जी किंमत असते ती मूळ किंमत असते. आधी 3 होती, आता कमी झालीये म्हणजे वजा. आधी 3 होती, आता किती झालीये, 2 झालीये. 3 म्हणजे किती किंमत आहे, आधीचा पगार किती आहे, 900. गॉट इट का? म्हणजे 3चं 900 व्हायला 3 त्रिक 90, म्हणजे 300 गुणिले 3 केलं तर 90 येतं. मग 2 गुणोत्तराची किंमत किती, ओके 300. आता पगार किती झाला, 600 झाला. किती झाला, 600 झाला. कळतंय का? 666 कसं येईल, 666 कसं येईल, बोला बोला बोला. ह्याचं कॅल्क्युलेशन कर रे. 66.66 मी करून दाखवू का, कॅल्क्युलेशनवर करतो. 66.66 गुणिले 9, 599.94 दिसतंय, म्हणजे 600 दिसतंय. दिसतंय म्हणजे ते अप्रॉक्सिमेट कितीपर्यंत जातंय, 600. त्याचं उत्तर 600च आहे. कळालं का? आता मास्तर मी जर असं लिहिलं, ह्या प्रश्नाला थोडं चेंज करतो, तुम्ही फक्त चेंज करा. आता मास्तर एखाद्याचा पगार वाढला, पण हे कधी वापरायचंय मास्तर, जेव्हा तुम्हाला ते पर्सेंटेज जे आहे ते तुम्हाला दिसतंय. काय होतंय, दिसतंय. म्हणजे तुम्हाला माहिती आहे 16.66 म्हणजे एवढं आहे, हे म्हणजे एवढं आहे, तेव्हाच हे वापरा, नाहीतर गणताल. ओके, दुसऱ्यालाही वापरता येते, आपण करू सगळं, आपण सगळं करू हो, टेन्शन घेऊ नका. सगळ्या प्रश्नाला वापरून टाकू. ओके, नाईस मेथड आहे ना. यस, मूळ किंमत 999 घेतलं होतं का, ओके ओके ओके, असू द्या. आता माझा ह्याच्यामध्ये तुम्ही काय बदलायचंय, 33% जास्त झाली, राजू भाई की पगार क्या हो गई, बढ़ गई. कितसे, 33.33 से बढ़ गई है. कम ऑन बॉय यार, कम ऑन यार. आता ही पद्धत वापरणार का, ओ मास्तर आता नको, कटाळा आला. 33% वाढले म्हणजे किती होणार. आता ही जर पद्धत कुणी वापरत असले, गरीब जास्त केली, ओके, तर काय होणार, 900 म्हणजे तरी 100%, मग 133.33% किंमत किती, ओके, हे काढणार. आणि ह्याला ही पण माहित नाही, ते कसं काढणार, 900 म्हणजे 100%, 133.33% म्हणजे किती, करा कॅल्क्युलेशन दिवसभर. बरोबर आहे का? पण आता माझा स्टार प्रो विद्यार्थी काय करणार, ओ मास्तर थांबा मी सांगतो, थांबा ही पद्धत मी सांगतो. ते म्हणणार मास्तर 33% वाढली का, जास्त झाली का, 1/3 वाढली म्हणलं की अधिक, अधिक किती होती, 3. ही खालची म्हणजे मूळ होती, आता वाढली किती, 1 ने, 3ची किती झाली, 3 अधिक 1, 4 झाली. अहो मास्तर आधी 3 होती, 3 गुणोत्तरामध्ये म्हणजे 900 होती, 900 भागिले 3 केलं तर किती येते, 300 रुपये, 300 येते. 1 गुणोत्तर 300 होतं, म्हणजे 300 त्रिक 900 होती. आता किती झाली मास्तर, 300 चोक 1200 झाली. किती वेळ लागला हो, किती लिहिलं मी, इतकं. गॉट इट बॉय, कम ऑन यार, कम ऑन यार, कम ऑन यार, आलं का. हे बॉय आता बघ किती फास्ट सोडवलं सगळ्यांनी. माझं व्हायच्या आधी तुम्ही उत्तरं दिली. कळालं, वाढलं कमी झालं कसं सोडवायचं कळालं. आता लावू, आता सगळ्यांना कोमात घाल. आता शीटचे प्रॉब्लेम सुरू करू. शीटचे प्रॉब्लेम कोणता राहिला होता का, नाही. ओके ओके, ही झाली कन्सेप्ट, वाढ किंवा, ओके चला काय म्हणतोय. बर, हा 30% घट झाली का, बर. मास्तर आता तुम्हीच शिकवायचं आम्हाला. ओके, आधी बाईकची किंमत किती होते, ओके, डायरेक्ट घ्यायची नाही. बघा ऑप्शन मध्ये, आता ह्याच्यामध्ये पण कॅल्क्युलेशन मध्ये आता कोणत्याही मेथडने सोडवा, मी सगळ्या मेथडने सोडून देणार आहे. बघा ह्या बाईकच्या प्राइस वर किती शून्य आहेत, 1 2 3, सगळ्या ऑप्शन मध्ये बऱ्यापैकी 3 शून्य आहेत. मग 3 शून्य आपण बाजूला ठेवू, 125च पकडू. मूळ किंमत 125 होती, म्हणजे 100% किंमत होती.
30% घट झाली, 30% घट झाली म्हणजे कमी झाली, तर 70% किंमत काढायची आहे. ओके, ही 100% किंमत होती, 70% किंमत काढायची आहे. सगळ्यांनी लक्ष द्या. प्रश्नचिन्हाला प्रश्नचिन्ह कळालं, कटलं. 25 5 सव्वाशे, 25 चोक 100. ओके, गॉट इट बॉय, बॉय बॉय गॉट इट. ओके मास्तर, मास्तर आता मला 2 ने भाग जातोय. बे हे 35 आलं. 35 5 हे मास्तर. ओके ओके, 35 5 किती झालं रे? बर, मी 3 शून्य दिलेले घेऊ का? 1 2 3 घेतो, किंवा 1 घ्या, 1 शून्य घ्या. 350 निम किती? 200 बे 1 बे 175 का हो? 175 आलं. 2 शून्य ठेवल्यात बरं का, 1 शून्य घेतलाय, 2 शून्य कशासाठी? कॅल्क्युलेशन सोपं होण्यासाठी. 5 5 25. ओके, 5 शेवटला येतंय. बर, हा 5 5 25. हा 2 आलं, 5 7 35 आणि 2 37, 7 आलं. 7 आणि 5 कोणत्या ऑप्शन मध्ये? सी ऑप्शन मध्ये. हा बाळा, हा काय काय आला खेळून? हा सगळ्यांना हाय कर, हाय बाय कर, हाय म्हणा, अभ्यास कर. हा ओके, हा झालं. 10 मिनिटात सोडतो, तू बस. हा 10 मिनिटात सोडतो, इथं बसा. हा चला, आलं का? येस येस. बघा आता ह्याच्या कॅल्क्युलेशन करताना मी काय करणार? युनिट डिजिटचा वापर करणार. युनिट डिजिटचा 5 5 25, 5 शेवट ह्या 2 ऑप्शन मध्ये. कळालं का? किंवा डिजिटल सम करा तरी पण उत्तर येणार आहे. आता डिजिटल सम कोण कोण कसं करेल? 125 गुणुले 70 आणि खाली 100%. डिजिटल सम कोण कोण कसं करेल? इकडे लक्ष द्या. ए बॉय कम ऑन यार, डिजिटल सम मी वापरतोय. मी डिजिटल सम कशी करणार? 7 आणि 5 7 आणि 2 9 गेलं. नाही नाही नाही, गुणाकार आहे ना. 5 आणि 2 7 आणि 1 8, 8 7 56. 8 7 56, 6 आणि 5 11 म्हणजे 2 यायला पाहिजे. ओके, 2 कुणाचा येतंय? 7 आणि 6 8 आणि 7 15, 15चा 6 येतंय नाही. 8 आणि 7 14, 14चा 5 येतंय नाही. ओके, 8 आणि 7 15, 15 आणि 5 20 आला 2. चला, कॅल्क्युलेशन लई पद्धतीने करू शकता, फक्त तुम्हाला क्लिक झालं पाहिजे. क्लिक झालं पाहिजे, क्लिक झालं पाहिजे, क्लिक झालं पाहिजे. डिजिटल सम वापरायची मला. मी मुद्दामून तुम्हाला काय करतोय? आधी हार्ड सांगतोय, मग त्यापेक्षा कॅल्क्युलेशन सोपं. आता मला अजून एक सोपी पद्धत येते. काय येते मास्तर? हा आता मास्तर 30%ला तुम्ही कसं काढणार हो? इकडे लक्ष द्या ना, मी काढतो ना, तुम्ही फक्त लक्ष द्या, फक्त लक्ष द्या. ओके, मूळ किंमत मी 125 धरतो. किती धरतो? ओके मास्तर. ओके, आता ही झाली. अंडो अंडो करतो, सगळं घेतो. अरे ओके, हे तुम्ही लिहिलं नसेल ना? हा लिहिलंय लिहिलंय. ओके, ह्याला मी कॉपी पेस्ट करतो आणि ही अजून एका पद्धतीने प्रॉब्लेम सोडवतो. ओके ओके, चला आज मजा यायला लागली असं ना. आज खरं पर्सेंटेज सुरू झालंय. आता खरं परीक्षेत कसं पडतंय ते कळायला लागलं, आणि आपले जे बेसिक कन्सेप्ट होते ना ते सगळे लागायला लागलेत, सगळे लागायला लागलेत. मास्तर अजून एका पद्धतीने माझं पोरग म्हणलं, मास्तर 30% ह्याला अपूर्णांकात लिहायचंय तर भागिले 100 करतो आपण. मग ह्याला कसं लिहितो? 3/10 अपूर्णांक झालं म्हणजे ही मास्तर मूळ किंमत आहे. आणि ही काय रे? बदललेली किंमत. किती? 30%. 30%चा अपूर्णांक काढून घेतला. मी काय केला? 30%चा काय केला? अपूर्णांक काढून घेतला. आपल्याला अपूर्णांकात कन्वर्ट करायचंय. कशात कन्वर्ट करायचंय? अपूर्णांकात. बघा 30% अपूर्णांकात कन्वर्ट केले. 3/10. ही खालची 10 जी आहे ती मूळ किंमत आहे. मूळ किंमत 10 म्हणजे 125 मानायची. गॉट इट? ए कम ऑन बॉय. मूळ किंमत आता किती झाली मास्तर? मूळ किंमत 10 आहे. आता बदल किती झाली? घट झालीये म्हणजे वजा झाली. 10 मधनं 3 गेले, किती आले? 7 रे. कम ऑन बॉय, कम ऑन यार. ओके झालं मास्तर. 10 म्हणजे किती आहे? 125 आहे. ओके मास्तर, मग एकाची किंमत किती येणार? 10 ने भागा, किती येणार? 12.5. मग 12.5 गुणुले 7 जर केलं तर तुमचं उत्तर येणार आहे. फक्त किती शून्य द्यायचे राहिलेत रे? 3 शून्य द्यायचे. बघा 7 5 35 ला 3, 7 दुने 14, 14 आणि 3 17, 17 ला 1, 7 आणि 1 8. किती शून्य द्यायचे राहिलेत?
गुणुले 3 शून्य द्यायचे राहिलेत, तर उत्तर किती आलं? 8 7 5, 1 शून्य काटला, 2 शून्य आलं का? अरे बोला, अपूर्णांकात करून पण येतंय. आणि ही झाली आपली गोल्डन पद्धत, मास्टरची पद्धत, गोल्डन पद्धत. कुठं पण कितीने वाढू द्या, अपूर्णांकात कन्वर्ट करा, 100% उत्तर येणार. चिंदी पद्धती वापरायच्या नाहीत, अवघड पद्धती वापरायच्या नाहीत, एकदम सोप्या पद्धती वापरायच्या. मी तुम्हाला सांगतोय की येणाऱ्या काळामध्ये पर्सेंटेज तोंडी सुटला पाहिजे. काय सुटला पाहिजे? तोंडी सुटला पाहिजे. तुम्हाला पुढे जाऊन एक्झाम्पल येतील. 10% तिकिटाच्या दरामध्ये वाढ झाली. 10% वाढ झाली म्हणजे किती झालं मास्तर? आधी अपूर्णांकात 1/10 होतं, म्हणजे 10 होतं, आता किती झालं? 11 झालं. कळतंय का? ही मूळ आहे, खालचं काय आहे? मूळ किंमत आहे. वाढ झाली की अधिक? 10चं 11 झालं. 10% कमी झालं म्हणजे 10चं किती झालं मास्तर? 9 झालं. हे जर तुम्हाला मांडणी आली का, एका सेकंदामध्ये उत्तर येणार आहे. ह्याची गॅरंटी मी देतो. फक्त परफेक्शन आणा, फक्त परफेक्शन आणा. मजा येते? बोला, मजा येते का? कम ऑन बॉय यार, रिप्लाय आला पाहिजे फास्ट, तेव्हा मजा येणार आहे. मी तुम्हाला खूप मेथड शिकवेल, पण मी तुम्हाला सांगेल की कोणती लावायची एक्झॅक्ट परीक्षेमध्ये, त्याने टाइम रिड्यूस होईल. ओके, अभी तो गेम शुरू हुआ है भाई, ये तो झांकी है. ओके, और बहुत कुछ बाकी है. बरोबर आहे का बाळांनो? चला बोला. यस 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 यस, सगळ्या मेथड पुढच्या लावून दाखवा. ओके, पुढच्याला अपूर्णांकामधला बदल आहे, त्यामुळे मी अपूर्णांकाला मधला बदल सोडून हे द नंबर इन्क्रीज बाय, पुढचा क्वेश्चन मी हे घेतो. मधले 1-2 सोडलेत. अपूर्णांकामधले बदल आहे, ते अपूर्णांकातली थोडी वेगळी कन्सेप्ट आहे, सेमच आहे. तुम्ही हे सोडवा, 30 सेकंद टाइम देतो आणि आजच्या सेशनचा शेवटचा क्वेश्चन घेतो. हा शेवटचा क्वेश्चन आहे. ओके, टाइम जास्त नको, मला पण टाइम कळलं नाही. पोरग खेळून आलं म्हणजे 7:15 झाले. काय पोरग नसल्यावर मला लेक्चर घ्यावं लागतंय. ओके, दुःख हो आमचं, आम्हालाच माहिती. असो, चला. 20 सेकंद. नंबर इन्क्रीज बाय 20% गिव्स, म्हणजे जर एखाद्या संख्येत 20% वाढ केल्या 200, तर ती संख्या कोणती? बघा, मूळ संख्या दिली नाही. एखाद्या संख्येत 20% वाढ केल्यास किती भेटतंय? 240. म्हणजे 20% वाढ केली आहे म्हणजे 1/5 आहे. मूळ संख्या 5 आहे, वाढ केली म्हणजे अधिक 6ची किंमत वाढ केल्यावर किती भेटतीये? 240. म्हणजे 6 चोक 24, ह्याला भागा, एकाची किंमत किती येते? 6 चोक 24 म्हणजे 40. 4 पंच किती झाली? 200. मूळ किंमत किती झाली? 200. मूळ किंमत किती झाली? 200 झाली. गॉट इट? वाढल्यावरची किंमत दिली आहे. इथं काय दिली आहे? वाढ केल्यास 240 मिळतात, म्हणजे 5चं 6 केल्यास किती भेटतंय? ओके, तुम्हाला काय विचारलंय बघा. आता इथं कशी मांडणी करायची साध्या भाषेत? मास्तर, 240 ही किती टक्के? 20% वाढ केली म्हणजे 120 ची किंमत आहे. तुम्हाला कशाची किंमत काढायची? मूळची किती असते? 100ची. हे झालं. असं पण काढू शकता, 0ला 0, 12 दुने 24, पर्सेंटेजला पर्सेंट, 2 गुणिले 100, 200. मूळ किंमत ही काय झाली? मूळ किंमत. कधी कधी तुम्हाला वाढलेली किंमत देतात, मूळ किंमत काढायला लावतात. कशीही काढू द्या, मांडणी बरोबर आली पाहिजे. ओके, बऱ्यापैकी पोरांनी उत्तर दिली. आजचं सेशन इथंच थांबूया. ही पीडीएफ मी अपलोड करतो, तुम्ही नक्की बघा, एकदा सोडवा. उद्यापासून आणखी जास्त मजा येणार आहे. आता काय होणार आहे? पर्सेंटेजच्या कन्सेप्ट मध्ये आता बेसिक झालंय, कन्सेप्ट मध्ये आपण जायला सुरुवात होणार आहे. पण रूल काय वापरतोय? हे रूल आपल्याला, ही जी मेथड आहे ना, अख्ख्या पर्सेंटेज मध्ये लागणार आहे, त्यामुळे ही मेथड करायची. ओके, चलो, थँक्यू सो मच. ओके, लव्ह यू बॉयज. आणि सगळ्यांनी जॉईन व्हा, सगळ्यांना सांगा. थँक्यू सो मच.